सद्गुरूंच्या चरणावर नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचे स्वागत आहे. आज पाहणार आहोत भगवद्गीतेचे उपदेश. म्हणजे जेव्हा आपलं मन दुःखी होतं ना, तेव्हा भगवद्गीता आपल्या जवळ ठेवावी. भगवद्गीतेचे जे उपदेश आहेत ना, आपल्याला मनाला समाधान देतील. जेव्हा नाती मनाला दुखवतात ना, तेव्हा भगवद्गीतेचा आधार घ्या. कधीकधी आयुष्यामध्ये असं वाटतं की सगळं करूनसुद्धा आपला माणूस आहे ना, आपल्याला समजून घेत नाही. आपण रडलो तरी त्याला फरक पडत नाही. आपण त्यांच्यासाठी उभे राहिलो, पण गरज पडली तेव्हा ते आपल्यापासून दूर जातात. अशा वेळी मनात एकच प्रश्न येतो, मी चुकलो का बरं? भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात ना, दुःखेष्वनुद्विग्वन्मना सुखेषु विघ्नस्पृह. म्हणजे साध्या शब्दामध्ये सांगायचं झालं ना, तर दुःख आलं तरी मन ढळू देऊ नकोस, आणि सुख आलं तरी त्याला चिकटून राहू नकोस. आपण नात्यांमध्ये नेमकं उलटं करतो ना. कोणी चांगलं बोललं ना, तर त्याच्यावर जीव टाकतो, आणि कोणी वाईट बोललं तर मनावर खोल जखम करून घेतो. पण गीता काय सांगते बरं? भगवद्गीता काय सांगते? तू कोणाच्या वागण्याचा गुलाम नाहीस. नाती रडवतात कारण अपेक्षा असतात ना. आपण म्हणतो ना, मी एवढं केलं त्याच्यासाठी. गीता इथे थांबते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ना, कर्मण्येवाधिकारस्ते मा फळेषु कदाचन. तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे, फळावर नाही. त्याचा अर्थ काय बरं? तू प्रेम दे, पण परत प्रेम मिळवायलाच हवं अशी अट ठेवू नकोस. तू मदत कर, पण उपकाराची पावती मागू नकोस. कारण अपेक्षा आहे ना, जेव्हा आपली पूर्ण होत नाही ना, त्याचवेळी ते आपल्याला रडवतात. आपली माणसं बदलली असं वाटतं. तेव्हा खूप लोक म्हणतात ना, आधी असं नव्हतं, आधी खूप प्रेम होतं. पण गीता सांगते, सगळं बदलणं हा निसर्गाचाच नियम आहे ना. परिवर्तन ही संसाराची रीत आहे. माणसं बदलतात, नाती बदलतात, काळ बदलतो. फक्त एक गोष्ट बदलत नाही, तू स्वतःला कसा सांभाळतोस. हे जिथे मान नाही ना, तिथे थांबू नकोस. गीता खूप स्पष्ट आहे ना. जर तुझा अपमान होतोय, तुला कमी लेखलं जातंय, तुझ्या भावना पायदळी तुडवल्या जातात, तर गीता सांगते, स्वधर्मे निधन श्रेय. स्वतःचा धर्म म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान आहे. इथे आत्मसन्मान नाही, तिथे कितीही नातं जरी चांगलं असलं ना, तिथे मन मरत जातं. माझ्याशिवाय त्याचं काही अडणार नाही, हे सत्य स्वीकारा. हे ऐकायला कठीण आहे, पण कोणीही कोणाशिवाय थांबत नाही. तू नसशील ना, तरी संसार चालतो. म्हणूनच स्वतःला झिजवून कोणाला धरून ठेवू नकोस. जेव्हा रडू येतं ना, तेव्हा हे शब्द आठव. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माशूच म्हणजे शोक करू नकोस. तू कमकुवत नाहीस, तू फक्त संवेदनशील आहेस. आणि संवेदनशीलता माणूसच आहे ना, खरं दुःख सहन करू शकतो. आता शेवटचा विचार जर केला ना, जरा आज नात्यांनी तुला रडवलं असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेव. भगवद्गीता तुला सांगते ना, तू प्रेम देणारा आहेस, प्रेम मागणारा नाहीस. जेव्हा आपलीच माणसं दूर जातात ना, कधी कधी असं होतं ना, की आपण कोणासाठी तरी खूप काही सहन केलेलं असतं. अपमान, दुखावणारे शब्द, दुर्लक्ष, पण तरीही मन म्हणतं ना, आपलाच माणूस आहे. आणि एक दिवस तोच माणूस आहे ना, शांतपणे दूर निघून जातो. ना भांडण, ना कारण, ना उत्तर, फक्त एक रिकामी जागा ठेवतो. ते का गेले हा प्रश्न पूर्ण आयुष्यभर सतावत राहतो. हा प्रश्न प्रत्येक संवेदनशील माणसाला पडतो. मी कमी पडलो का? मी चूक केली का? मी जास्त प्रेम केलं का? याच ठिकाणी भगवद्गीता आहे ना, आपल्याला थांबवते. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात ना, न त्वेत्वाह जातूनास न त्वनेमे जनाधिपा. म्हणजे काय बरं? म्हणजे तू वेगळा आहेस, समोरचा वेगळा आहे. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो.
काही नाती आयुष्यभरासाठी असतात. हे ऐकायला खूप कठीण आहे, पण सत्यच आहे ना. काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये येतात, आपल्याला शिकवायला येतात, आपल्याला मजबूत करायला येतात, आपल्याला स्वतःशी ओळख करून द्यायला येतात. आणि मग त्यांची भूमिका संपते ना, तेव्हा गीता काय सांगते? काळ सर्व भय भक्षयती, म्हणजे काळ सगळं बदलतो, नातीसुद्धा आपण धरून ठेवतो. म्हणून दुखतं आपण काय करतो? नाती निष्ठत असताना ते घट्ट धरून ठेवतो. नको जाऊस, असं करू नकोस, माझ्याशिवाय राहू शकशील का? पण गीता सांगते ना, असह्यात्मा, ज्याला स्वतःवर नियंत्रण नाही ना, तो जास्त दुःखी होतो. ज्याला जायचं आहे त्याला थांबवण्याचा प्रयत्न आपल्यालाच थकवतो. म्हणजे आत्मसन्मान विरुद्ध एकटेपणा. खूप जण म्हणतात ना, एकटं राहायला नको म्हणून सहन करतो, पण गीता काय सांगते बरं? उद्धरे दाम्पत्य मान, म्हणजे स्वतःला स्वतःने वर उचललं. अपमान सहन करून एकटेपणा टाळणं हा सौदा फार महाग पडतो. एकटेपणा कधी कधी जखम भरून काढतो, पण चुकीचं नातं दररोज जखम उघडत राहतो. मी इतकं प्रेम केलं याचं उत्तर गीतेमध्ये आहे. तू प्रेम केलंस ना, हे तुझं सामर्थ्य आहे. समोरच्यानं त्यानं जपलं नाही, ही त्याची मर्यादा आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ना, सत्व बळ धैर्य, म्हणजे शक्ती म्हणजे मन स्वच्छ ठेवणं, द्वेष न ठेवणं, राग द्वेष सूड. गीता काय सांगते बरं? जेव्हा नातं तुटतं ना, तेव्हा राग येतो, याला धडा शिकवायला हवा. पण गीता सावध करते ना, क्रोधात भवती सम्मोह, म्हणजे रागातून बुद्धी हरवते, आणि बुद्धी गेली ना की आपलंच नुकसान होतं ना. म्हणून माफ कर, पण विसरू नकोस, स्वतःशी मैत्री करण्याची वेळ. नातं गेलं म्हणजे आयुष्य संपलं नाही. आता वेळ आहे स्वतःशी बोलण्याची, स्वतःला समजून घेण्याची. बघा गीता पुढे म्हणते, आत्मेय व्यात्मत्त बंधू, म्हणजे तू तुझ्या सगळ्यात मोठा मित्र आहेस. एकटं बस, मन शांत कर, श्वासावर लक्ष दे, आणि स्वतःला विचार, मी नेमका कोणासाठी जगतोय बरं? जे सोडलं ना ते हलकं करतो. नातं सोडणं म्हणजे हार मानणं नाही, कधी कधी ते स्वतःला वाचवणं सुद्धा असतं. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात, त्याग शांती रणंतरम, म्हणजे त्यागानंतर शांती येते. जर आज कोणी दूर गेला असेल ना, तर गीता तुला म्हणते, जे तुझं आहे ना, जे तुझ्यापर्यंत नक्कीच येणार आहे, आणि जे तुझं नाही ते धरून ठेवलं तरी ते निष्ठून जाईल. जेव्हा मन खसतं ना आणि जग निरर्थक वाटायला लागतं, कधी कधी असं होतं ना, उठावंसं वाटत नाही, कुणाशी बोलावंसं वाटत नाही, हसायचंही ओझं वाटतं. आपण म्हणतो सगळं असून सुद्धा रिकामं का आहे बरं? ही अवस्था कमजोर नाही. गीतेत अर्जुनाची अशी अवस्था सुद्धा झालेली होती ना. रणांगणामध्ये उभा असलेला योद्धा अचानक म्हणतो, न शक्नोमी अवस्थानो, म्हणजे मी उभा राहू शकत नाही. नैराश्य म्हणजे अपयश नाही. आज आपण नैराश्यालाच घाबरतो ना, पण गीतेचं महत्त्व काय आहे? हे मनाचं थकणं आहे. जसं शरीर थकलं की आपण झोप घेतो, जसं मन थकलं की त्याला समजून घ्यायला लागतं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ना, उद्धरे दाम्मन्नात्मान, स्वतःला स्वतःने वर उचललं की माझ्यासोबत असं का? हा प्रश्न रोज अनेकांच्या मनामध्ये येतो. पण गीता थेट सांगते ना, समदुःख सुख, म्हणजे सुख दुःख दोन्ही येणारच. फरक फक्त एवढाच, तू त्यांना कसं सामोरे जातोस, मन शांत करायचं कसं. गीता फार सोपी पद्धत सांगते. श्वासावर लक्ष दे, वर्तमानामध्ये राहा, भविष्याचा भार सोडून दे. बघा, म्हणजे योगस्त्य कुरु कर्माणि, मन स्थिर ठेवून आजचं काम कर, स्वतःला दोष देणं थांबव. नातं तुटलं म्हणजे तू चुकीचा नाहीस. प्रत्येक गोष्ट आपल्या हातामध्ये नसते. सर्व काही कधी कधी
आपल्याला भगवंतावर सोपून द्यायचं असतं. गीता सांगते, निमित्त मात्र भव. तू फक्त माध्यम आहेस ना. अश्रूंनाही मान द्या. रडणं कमकुवतपणा नाही. रडणं म्हणजे मनाचं शुद्धीकरण आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अश्रूंची निंदा करत नाही. ते म्हणतात, अभय्य सत्व संशुद्धी, म्हणजे मन स्वच्छ करणं हे खरं धैर्य आहे. एकटेपणाचं रूपांतर शक्तीमध्ये करा. एकटेपणा हा शिक्षक बनू शकतो. अशा वेळेमध्ये तुम्ही वाचन करा, लिहायला सुरुवात करा, स्वतःशी बोला, देवाशी बोला. गीता सांगते ना, ध्यान योगेनं, म्हणजे ध्यानातून मन सावरतं. आनंद परत येतो का? तो नक्कीच परत येतो, पण तो बाहेरून नाही, तर तो आतून येतो ना. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, संतुष्ट म्हणजे सतत योगी. जो स्वतःत समाधानी आहे ना, तो खरा आनंदी आहे. आज जर मन अंधारात असेल तर लक्षात ठेव, अंधारात पहिली दिवटी लागते. आणि गीता ती दिवटी आहे ना, माफी, विरक्ती आणि मनाची खरी शांती. कधी कधी आपण म्हणतो, मी माफ केलं आहे, पण मन अजून दुखतंय. अजून तेच खरं आहे ना, कारण माफी फक्त शब्दांनी होत नाही, तर आतून सुद्धा व्हावी लागते ना. माफी म्हणजे दुर्बलता नाही. बऱ्याच लोकांना वाटतो माफी म्हणजे हारलो, पण गीता वेगळंच सांगते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अद्वेष्टा सर्व भूताना. जो कुणाचाही द्वेष करत नाही, तोच खरा बळवान आहे ना. द्वेष धरून ठेवणं म्हणजे आपल्याला जड जातं. समोरचा कधीच या ओझ्याखाली नसतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं ना, त्यांनी मला खूप त्रास दिला, मग माफ कसं करायचं? माफ करणं म्हणजे त्यांनी जे काही ते बरोबर होतं ना असं मानणं नाही. माफ करणं म्हणजे मी ओझ्या आता वाहणार नाही. गीता सांगते, त्याग शांतिरनंतरम, म्हणजे सोडल्यानंतर शांती मिळते. आणि मनात चालणारा संवाद थांबवा. रात्री झोपताना मन पुन्हा तेच प्रसंग दाखवतात, तो संवाद थांबत नाही. गीता यावर उपाय देते. अभ्यास आणि तू कोणते, म्हणजे सराव मनावर नियंत्रण मिळतो. जेव्हा तो विचार येईल ना, तेव्हा हळूच म्हणा, आता नाही. विरक्ती म्हणजे उदासीनता नाही. म्हणजे विरक्ती म्हणजे भावनाहीन होणं नाही. विरक्ती म्हणजे भावनांनी चालवून न घेणं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, वैराग्य समुपाच्छित. वैराग्य म्हणजे मन मोकळं करणं. जिथे मन दुखतं तिथे आत्मा बोलतो. दुखणं आलं ना की आतला आवाज जागा होतो. हा आवाज दुर्लक्ष करू नका. म्हणजे ज्याच्याकडे श्रद्धा आहे ना, तोच आतून शिकतो. देवाकडे तक्रार नव्हे, तर संवाद करा. कधी कधी आपण देवाला म्हणतो ना, हे माझ्यासोबतच का होतं? पण गीता सांगते, देवाशी बोल, तक्रार करू नकोस, देवाशी संवाद कर. म्हणजे मामेक शरण व्रज, म्हणजे माझ्याकडे ये. शांत माणूस दुर्बळ नसतो ना. शांत माणूस सगळं सहन करतो असं नाही. तो फक्त निवड करतो, कशाला मनामध्ये जागा द्यायची. पण आपण काय करतो बरं? आपण भानगड करत सुटतो. गीता म्हणते, शांत मानते, म्हणजे शांती सर्वात मोठं बळ आहे. आज जर तू कोणाला मनातून माफ केलंस ना, तरी समजून जा, तू स्वतःला मुक्त केलंस. कारण माफी ही समोरच्यासाठी नसते, ती आपल्यासाठीच असते ना. स्वतःवर प्रेम करा, कारण शेवटी तुमच्यासोबत तुम्हीच असता. आपण सगळे एखाद्या टप्प्यावर हे विसरतो ना. आपणही प्रेमाचे पात्र आहोत, सगळ्यांसाठी करतो, पण स्वतःसाठी काहीच ठेवत नाही. स्वतःवर प्रेम म्हणजे अहंकार आहे का बरं? खूप लोक म्हणतात ना, स्वतःवर प्रेम केलं तर माणूस स्वार्थी होऊ शकतो. गीता याला थांबवते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ना, आत्मपन्नेय, म्हणजे सर्वत्र जसं तू स्वतःला जपतोस ना, तसं इतरांनाही जप. म्हणजे स्वतःला विसरून नाही. मी कुणासाठी तरी पुरेसा नव्हतो, ही भावना आहे ना, ही भावना तुझ्या मनाला आतून पोखरते. पण सत्य असं आहे ना, की
तू अपुरा नव्हतास, फक्त समोरच्याच्या अपेक्षावर तुझ्या अतृप्त होत्या. गीता सांगते स्वभावजन कर्म, म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. स्वतःची किंमत ओळख. तुम्ही कुणालाही किती खुश ठेवू शकता यावर तुमची किंमत ठरत नाही. गीता स्पष्ट सांगते की स्वतःला कमी लेखू नकोस, स्वतःशी सौम्य राहा. आपण इतरांना जितकी माफी देतो ना तितकीच स्वतःला देत नाही. चूक झाली असेल ना तर स्वतःला सांगा मी माणूस आहे. पण गीता काय सांगते बरं? गीता म्हणते क्षमाशीलता हेच खरं बळ आहे ना. स्वतःसाठी जगायला शिका. आता वेळ आहे ना, म्हणजे आवड जपा, शरीराची काळजी घ्या, मनाला वेळ द्या, शांततेला निवडा. श्रीकृष्ण स्वारी म्हणतात ना, समतोल जीवन हे मन मजबूत करतं. स्वतःवर प्रेम केल्यावर काय बदलतं? तू कमी अपेक्षा करतोस, जास्त शांत राहतोस, स्वतःला सिद्ध करत बसतोस आणि मग योगायोगानं योग्य माणसं आपोआप जीवनामध्ये येत जातात. मला पुन्हा कोणावर विश्वास ठेवायचा का? विश्वास ठेव, पण अंध नाही. गीता सांगते बुद्धी योग ददामी, म्हणजे बुद्धीला सोबत ठेव. आज जर तू स्वतःवर प्रेम करायला सुरुवात केलीस ना तर समजून जा नात्यांनी दिलेलं दुःख आपलं काम करून गेलं. ते तुला मजबूत बनवायला आलं होतं. नवी सुरुवात घाबरते पण तिचं मुक्ती करते. खरं सांगायचं झालं ना तर नवीन सुरुवात खूपांना भीतीदायक वाटते. कारण जुने जरी दुखत असलं ना तरी ओळखीचं असतं. जुनं ओझं का सोडवत नाही? कारण मन म्हणतं इतकं सगळं करून हे सगळं कसं विसरायचं. पण गीता थेट सांगते ना की सोडल्याशिवाय शांती मिळत नाही. आठवणी पुसायच्या नसतात ना, आठवणी पुसता येत नाही, पण त्यांचा भार कमी करता येतो. गीता म्हणते स्मृती भ्रशात, म्हणजे सतत विचार केला ना की मन विस्कळीत होतं. मनाला नवीन दिशा द्या. रिकामं मन आठवणींनी भरतं. म्हणून नवीन सवयी, नवीन वेळापत्रक, नवीन हेतू. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ना स्वधर्म म्हणजे काय? तुझा मार्ग आहे, तू चालून घे. शांतपणे ठाम असणं म्हणजे काय? ठाम म्हणजे वाद नाही, समजावणं नाही, सिद्ध करणं नाही, फक्त मर्यादा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्याचं मन स्थिर आहे ना तोच खरा मजबूत आहे. काही नात्यांना मनातच निरोप द्या. काही माणसांना प्रत्यक्ष निरोप देण्याची गरज नसते. मनामध्ये म्हणा तुझ्या भूमिकेबद्दल धन्यवाद आणि पुढे चालत राहा. वेळ सर्वात मोठा उपचार आहे ना. आज ज्या अशक्य वाटतं तेच उद्या सोपं वाटणार आहे. गीता सांगते ना काळ सगळं योग्य जागी ठेवतो. जरा आज तू नव्या सुरुवातीच्या उंबरट्यावर उभा असशील ना तर लक्षात ठेव नवीन पान रिकामं असतं आणि तेच त्याचं सौंदर्य असतं. योग्य नाती कशी ओळखायची? आता पुन्हा मन न तुटण्याची. एकदा मन तुटलं ना की मग मन म्हणतं आता कुणाच्या जवळ जायचं नाही. नात्यांपासून दूर राहिलेलं बरं. ही भावना चुकीची अजिबात नाही, पण कायमची असू नये. गीता आपल्याला भीतीत नाही तर समजूतदारपणामध्ये नेते ना. सगळेच नातेवाईक नसतात आणि सगळेच आपले सुद्धा नसतात. गीता फार स्पष्ट सांगते की संघामुळे आपण जडतो. म्हणजे ज्याच्या संगतीत तुला शांत वाटतं ना तेच खरे जवळचे वाटतात. रक्ताचं नातं नेहमी मनाला असेल असं नाही आणि मनाचं नातं नेहमी रक्तातच असेल असं नाही. योग्य नात्याची ओळख आहे ना ती कशी करायची? स्वतःला एक साधा प्रश्न विचारून बघा, या माणसासोबत मी स्वतःसारखा राहू शकतो का? जर उत्तर हो असेल ना तर ते नातं सुरक्षित आहे. गीता म्हणते चांगल्या संगतीत मन मोकळं राहतं. जी नाती कायम गोंधळामध्ये टाकतात ना ती जपायची नसतात. जर एखादं नातं कायम शंका निर्माण करत असेल, स्वतःला सिद्ध करायला लावत असेल, तर अपराधीपणात ठेवत असेल ना तर ते प्रेम नाही,
ते मानसिक ओझंच आहे ना. बघा, यावर तुम्हाला सांगायचं झालं ना की बघा, एखाद्याचं प्रेम होतं, नाहीतर नवरा बायकोमध्ये संवाद असतो ना, की बघा प्रत्येक वेळी नवरा आपल्या बायकोला म्हणत असतो, तुझा लग्नाअगोदर कोणी बॉयफ्रेंड होता का, तुझा आता कोणी बॉयफ्रेंड आहे का. म्हणजे हे जर सतत आपण विचारत असो ना, मग समोरच्या माणसालासुद्धा कंटाळा येतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात, नात्मानमव साध्यत. याचा अर्थ स्वतःला खाली ओढू नकोस. प्रेमाचा अतिरेक धोकादायक असतो ना, पण आपण म्हणतो ना, मी पूर्णपणे त्याच्यासाठी आहे. गीता इथे थांबवते, अति सर्वत्र वर्जयेत, म्हणजे अति प्रेम अविस्मरण करायला लावतो. म्हणून प्रेमातील स्वतःला ठसा असायला हवा. पुन्हा दुखावू नये म्हणून काय शिका. लगेच विश्वास ठेवू नका, कृती पहा, शब्द पाहू नका. नाहीतर आजचे नवीन जेव्हा ओळख होते ना, सर्व काही प्रियच वाटतात. म्हणून शब्दांवर विश्वास ठेवू नका, स्वतःला विसरू नका. गीता सांगते, भावनेसोबत बुद्धी ठेवा. प्रेम आणि आसक्ती यात फरक आहे. प्रेम तू आहेस म्हणून आनंद आहे, आणि आसक्ती म्हणजे तू नसशील तर मी काहीच नाही. गीता काय सांगते, तू जोडून राहा पण थांबून घेऊ नका. जे सहज राहतात ना तेच खरे असतात. जे माणसं तुला घाबरवत नाही, दडपणत राहत नाही, तुझ्या शांततेला त्रास देत नाही, ते तुझ्या आयुष्यामध्ये राहण्यास पात्र असतात. आज जर तू पुन्हा कोणाला जवळ करत नसशील तर लक्षात ठेव, तुला शांत करणारी नाती आहेत ना, तुझ्या आयुष्याची संपत्ती आहे. तुला सतत अस्वस्थ करणारी नाती सोडणं हे पाप नाही, तर ते शहाणपण आहे ना. म्हणजे नात्यांपलीकडचं एक जीवन आहे आणि तिथे खरी शांती आहे ना. आता थोडं थांबून मागे वळून पहा. या सगळ्या प्रवासामध्ये तू काय गमावलं आहे ना, आणि काय मिळवलं आहे. नाती तुटली, स्वप्न मोडली, डोळे भरून आले, पण कोसळूनही उभा राहिलास. नाती संपली पण तू संपला नाहीस. पण अनेकदा नात्यांनाच आयुष्य समजतो ना. पण गीता इथे फार मोठं सत्य सांगते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, न जायते म्रियते, म्हणजे या कदाचित तू या जन्मामध्ये नाहीस, तू मरत नाहीस, तू नात्यांपेक्षा खूप मोठा आहेस. नातं गेलं म्हणजे तुझं अस्तित्व कमी झालं नाही, फक्त तुला स्वतःकडे परत यायची संधी मिळाली. आता प्रश्न बदलतो. आधी प्रश्न होता ते असं का वागले, आता प्रश्न असायला हवा, या अनुभवाने मला काय शिकवलं. गीता सांगते की ज्ञान दुःख जाळून टाकतं. नात्यापलीकडचं जीवन म्हणजे काय. नात्यापलीकडचं जीवन म्हणजे स्वतःशी शांत असणं, कोणाच्या मान्यतेची गरज न उरणं, सकाळी उठताना हलकं वाटणं, रात्री झोपताना अपराधी न वाटणं. गीता पुढे म्हणते, संतुष्ट संतंत योगी, जो स्वतःशी समाधानी आहे ना तोच मुक्त आहे. आता तू बदललास. तू आता कमी अपेक्षा करतोस, कमी समजावतोस, कमी सिद्ध करतोस, जास्त शांत राहतोस. हे बदल दुःखातूनच येतात ना. गीता सांगते, दुःख हे शिक्षक असतं. प्रेम अजूनही कर, पण स्वतःला विसरू नकोस. गीता कधीच प्रेम थांबवायला सांगत नाही. ती फक्त सांगते, अनासक्त म्हणजे जोडलेला राहा, पण अडकलेला नको. तू कोणासाठीही पर्याय नाहीस, तू कोणाचीही बॅकअप नाहीस, तू कोणाच्या आयुष्यामध्ये भरून काढायची जागा नाहीस, तर तू स्वतःमध्ये पूर्ण आहेस. भगवान श्रीकृष्ण सांगतात ना, पूर्णमद पूर्णमिदम, म्हणजे जे गेले त्यांना आशीर्वाद दे. मनात म्हणा, तू माझ्या आयुष्यामध्ये आलास ना, मला शिकवलंस, पुढे गेलास, मी तुला धरून ठेवत नाही आणि द्वेषसुद्धा ठेवत नाही. हेच खरं मुक्त होणं आहे ना. आता अंतिम शांती म्हणजे काय. अंतिम शांती म्हणजे कोणी असो वा नसो, पण मन स्थिर असणं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, शांती मापनोती, म्हणजे आज तू हा व्हिडिओ पूर्ण ऐकला असेल ना, तर समज तू फक्त ऐकलेलं नाहीस,
तू बदललेला आहेस. नाती रडवतात पण गीता सावरते. माणसं दूर जातात पण आत्मा जवळ येतो. आणि जेव्हा तू स्वतःशी जोडला जातोस ना, तेव्हा कुणीही तुला तोडू शकत नाही. शांत बसा, ऐका आणि काहीही समजावून सांगायचं नाही, कोणाला दोष द्यायचा नाही, कोणाचं समर्थनही करायचं नाही. फक्त थोडा वेळ शांत बसायचं आहे. डोळे मिटून एक गोष्ट लक्षात घे, तू अजूनही श्वास घेतो आहेस म्हणजे सगळं संपलेलं नाही. खरी गीतेची सुरुवात आहे ना, ती इथूनच होते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ना, प्राण प्राणीना, म्हणजे मीच तुझ्या शाश्वत आहे. पण शांत झालं ना की आठवणी येतात. आठवणी येऊ दे, त्यांना थांबवू नकोस, त्यांच्याशी भांडू नकोस. गीता सांगते, द्रष्टा म्हणजे तू पाहणारा आहेस, आठवण नाहीस. आता त्या माणसांचा चेहरा आहे ना, तो डोळ्यासमोर आण. ज्यांना तुला दाखवलं, ज्यांनी तुला दाखवलं, ज्यांच्यासाठी तू रडलास, ज्यांच्यासाठी तू स्वतःला विसरलास. आणि मनामध्ये हळूच म्हण, मी तुला मोकळं करतो. आणि स्वतःलाही काही प्रश्न आहेत ना, ज्यांची उत्तरं शोधायची नसतात, ते परत येतील का? त्यांनी माझी किंमत ओळखली का? मी बरोबर होतो का? गीता काय म्हणते पुढे? मा फळेषु कदाचन. या प्रश्नांची उत्तरे शांती देत नाही. आजपासून एक नवा नियम तुला ते जे त्रास देत असतील ना, त्याला मनात कायमची जागा ठेवू नकोस. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तस्मात उत्तिष्ठ, म्हणजे उठ. दुःख असूनही, आठवणी असूनही, भीती असूनही उठ. झोपण्यापूर्वी मनात हे 3 शब्द म्हणा, मी सुरक्षित आहे, मी पूर्ण आहे, मी पुरेसा आहे. गीतेचा सगळा सार आहे ना, या 3 वाक्यामध्ये आहे. जर हा आवाज ऐकताना तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं असेल, तर समज ते दुःख नाही, ते ओझं हलकं झालंय. या दुःखातून स्वतःला कसं सावरायचं, कसं आवरायचं. सगळ्यात आधी मनात एक गोष्ट मनाशी पक्की करा, दुःख आलंय म्हणजे तुमची कमजोरी नाही. आपण काय ऐकत आलो? मजबूत राहा, रडू नकोस, सर्व ठीक होईल. पण गीता वेगळं सांगते ना, रणांगणात अर्जुन रडतो, हातातून धनुष्य पडतो, तो म्हणतो, न शक्नोमी अवस्थानू, म्हणजे माझ्या पायामध्ये ताकद नाही. म्हणजे काय? दुःख मान्य करणं हीच पहिली ताकद आहे ना. स्वतःला आवरणं म्हणजे भावना दाबणं नाही. आपण काय करतो? दुःख दाबतो, राग गिळतो आणि वरून हसतो, पण आतून तुटत जातो. गीता सांगते, शोक संयम, म्हणजे संयम म्हणजे दुःख नाकारणं नाही, दुःखाला दिशा देणं. हे माझ्याचं आयुष्यात का? या प्रश्नातून बाहेर पडा. हा प्रश्न आहे ना, सगळ्यांच्या मनामध्ये येतो, पण हा प्रश्न मनाला आणखी खोल अडकवतो. गीता सांगते, सम दुःख सुख, म्हणजे दुःख सुख आहेत ना, ते कुणालाही आजपर्यंत चुकलेले नाही. फरक इतकाच आहे ना, कोणी त्यात बुडून जातो, तर कोणी त्यातून शिकतो, स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करतो. आता दुसरा नियम म्हणजे प्रश्न बदला, हे माझ्याच आयुष्यात का झालं? या अनुभवातून मला काय शिकायचं आहे? नात्यांनी दिलेलं दुःख आहे ना, ते कसं पचवायचं आहे? सगळ्यात खोल जखम नात्यांमधूनच मिळते ना, कारण आपण अपेक्षा ठेवतो आणि अपेक्षा तुटल्या ना की मन कोसळून जातं. पण गीता थेट सांगते, मा फळेषु कदाचन, तुझं काम, तुझी प्रेरणा, समोरच्यांचं काम ते जपणं, दोन्ही एकच नसतात. स्वतःला आवरण्याचा तिसरा नियम म्हणजे अपेक्षा कमी करा, प्रेम नाही. मन सतत भूतकाळात जातंय, रात्री झोप येत नाही, तेच प्रसंग, तोच संवाद, तेच प्रश्न. गीता यावर खूप साधा उपाय देते. मन पळेल ना, ते पुन्हा आणा, पुन्हा पळेल, पुन्हा आणा. हेच साधन आहे ना, म्हणजे सरावासाठी सोपी पद्धत. श्वासावर लक्ष द्या, मन गेलं लक्षात ठेवा, स्वतःला दोष देऊ नका. मन आवरणं म्हणजे मनावर राग करणं नाही. राग, द्वेष, सूड हे मन का अजून बिघडवतात ना. दुःखानंतर राग येतो,
यांनी कसं केलंय कसं? मी गप्प बसणार नाही. मी गीता इथे इशारा देते ना, क्रोधात भवती सम्मोह, म्हणजे रागातून बुद्धी हरवते आणि बुद्धी हरवली ना आपण स्वतःचे नुकसान करतो ना. म्हणून स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करा. आता चौथा नियम म्हणजे द्वेष मनात ठेवणं म्हणजे स्वतःला रोज विष देणं आहे. माफी म्हणजे काय? गीतेनुसार माफी म्हणजे त्यांनी जे केलं ते बरोबर होतं असं मानणं नाही. माफी म्हणजे मी आता हे ओझं वाहणार नाही. गीता म्हणते त्याग शांतीरनंतरम, म्हणजे सोडल्यानंतर शांती येते. एकटेपणा सहन कसा करायचा ते दुःखात एकटेपणा जास्त बोसतो. पण गीता सांगते आत्मेय व्यात्मनो बंधू, तूच तुझ्या सगळ्यात मोठा आधार आहेस ना. एकटेपणाला शिक्षक बनव. स्वतःशी बोल, लिहा, शांत बस, देवाशी संवाद कर, स्वतःला दोष देणं थांबव. तुझ्या जीवनामध्ये आहे ना भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.